शिवानीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फ्रूट प्लम केक बनवणार आहोत। खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे, लेकरांना तर खूप आवडेल। नक्की ट्राय करा। जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मी इथं 3 संत्रे घेतले होते, त्याला व्यवस्थित त्याच्यातला ज्यूस आपल्याला काढायचा आहे। मिक्सरमध्ये पण ज्यूस काढून घेऊ शकता। त्याला आता आपण व्यवस्थित गाळून घेऊया ज्यूसला, त्यातले बिया निघाले पाहिजे। बरोबर अर्धा कप हा ज्यूस झाला होता 3 संत्र्यांचा। ज्यूस साईडला ठेवला आणि मिक्सरच्या भांड्यात 3 लवंग, 3 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा, हिरवी विलायची घेते 4 आणि हे म्हणजे ह्याची पावडर होणार नाही, खूप कमी गरम मसाले, त्यामुळे थोडीशी साखर ॲड केली। आता ह्याची बारीक पावडर करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात। थोडी जाडसर राहिली तरी काहीच प्रॉब्लेम नाही, आपण सगळे वस्तू चाळून घेणार आहे नंतर। आता एका भांड्यात ज्यूस घेऊया, अर्धा कप ज्यूस। त्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करूया। बदाम ॲड केले, काजू, अक्रोड, मनुके, टूटी फ्रूटी, क्रॅनबेरी ॲड करूयात। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आणि 2 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून तुम्ही म्हणजे हे सगळं भिजत एक दिवस सुद्धा ठेवू शकता, 2 तास 3 तास, जितके दिवस हे म्हणजे वेळ जास्त भिजल तितकं छान आपला केक लागतो। माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी 2 तासच ह्याला ठेवलं होतं। आता एका साईडला बटर मेल्ट करून घेऊया। तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्समध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स अवेलेबल नसतील तरी काहीच हरकत नाही, त्याच्या जागी तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्स अजून जास्त ॲड करू शकता। बटर मेल्ट झाले, आता आपल्याला साखर ही बारीक गॅसवर कॅरमलाइट करून घ्यायची आहे। जेव्हा आपण घरी कोणताही केक बनवतो, आपण सगळे जे पण इन्ग्रेडियंट्स टाकतो त्यामध्ये ते सगळे आपण फ्रेश घेतो, त्यामुळे आपला केक खूप टेस्टी होतो। लेकरांसाठी खूप टेस्टी आणि हेल्दी केक आहे, नक्की ट्राय करा। बारीक गॅसवर साखर मेल्ट करून घ्यायची आहे। साखर हळूहळू कॅरमलाइज झाली की त्यानंतर आपल्याला 1/4 कप त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। बघा, एका हाताने ती साखर व्यवस्थित मिक्स करायची आणि हळू पाणी टाका, कमी कमी थोडं थोडं करून पाणी ॲड करा। मी 2 तास म्हणजे ड्रायफ्रूट्स भिजवल्यानंतर हे त्यासाठी करते, कारण की आपल्याला हे दोन्ही वस्तू रूम टेम्परेचरवर पाहिजे। त्यामुळे बटरी मी आधीच मेल्ट करून ठेवलं होतं आणि ही साखर कॅरमलाइज पण मी ऑलरेडी करून ठेवणार आहे। आता हे पण एका भांड्यात काढून घेऊया। ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहे त्यासाठी मी पातेलं घेतलं, त्यामध्ये मीठ ॲड करते। तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही केक बनवला असेल तर तुमच्याकडे ते वापरलेलं मीठ असेलच, तर तुम्ही तेही पुन्हा वापरू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मीठ घेतलं। ते आता पसरून पातेलं गरम करण्यासाठी आता आपण गॅसवर बारीक गॅसवर ठेवून टाकूया। त्यामध्ये एक स्टँड ठेवते आणि झाकण लावून गॅसवर ठेवते पातेलं। तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवून घेऊया। इथं बघा, साखर जी कॅरमलाइट केली होती ती एकदम मधासारखी झाली आहे। त्यामध्ये आता आपल्याला 1/4 कप बटर ॲड करायचं, जे आपण मेल्ट करून ठेवलं होतं। आता हे दोन्ही वस्तू मिक्स करून घेऊया।
व्हॅनिला एसेन्स टाकला आहे आणि हे मी संत्र्याचं वरचं जे कवर होतं त्याला मी खिसून घेतलं होतं, म्हणजे त्याच्या साल्ट होतं ते खिसून घेतलं होतं 1 चमचाभर, त्याने टेस्ट जरा चांगली येते. आता 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाचाच हा केक छान होतो. मैदा वापरू नका, कारण लेकरांसाठी मुलांसाठी आपण हे केक बनवतो आहे. आणि 2 चमचे मी इथं मिल्क पावडर घेतली होती. 1 चमचा भरून जे आपण एकदम पहिल्यांदा जे गरम मसाले वाटले होते ते घेतलं होतं. मी इथं गव्हाचं पीठ आणि ते गरम मसाले वाटले होते ते दोन्ही चाळून ठेवलं होतं. आता इथे जे आपले ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते बघा, ते किती व्यवस्थित फुगल्यात. त्यामध्ये आता हे पीठ आपण टाकून देऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूया. एका साईडनेच मिक्स करायचं आहे. त्यामध्ये बेकिंग पावडर 1 चमचा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि त्यावर थोडंसं व्हिनेगर ॲड केलं. पुन्हा मिक्स करूया. एका साईडने मी मिक्स करते बघा बॅटरला. आता ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहे त्या भांड्याला मी ऑलरेडी बटर आणि वरून मैद्याचं कोटिंग केलं होतं. त्यामध्ये आता हे बॅटर वतूया आणि त्यावर पुन्हा मी ड्रायफ्रूट्स टाकते. जे ड्रायफ्रूट्स आपण त्या केकमध्ये ॲड केले होते तेच सगळे ड्रायफ्रूट्स मी वरून ॲड करणार आहे. क्रॅनबेरी, अक्रोड, काजू, ह्याचे मी मोठे मोठेच असे पीस केले होते कारण ते दिसायला ते सुंदर दिसतात. बदामचे पण बघा मी एका बदामचे 2 तुकडे केले होते. पिस्ता ॲड केला आहे आणि टुटी फ्रुटी ॲड करते. मोल्डला टॅप करून घेऊया आणि आपण प्रीहीट करायला जे पातेलं ठेवलं होतं त्यामध्ये आता हे बेक करून घेऊया केक. मीडियम गॅसवर आपल्याला आता 20 मिनटं केक बेक करायचं आहे. बघा परफेक्ट केक फुलला आहे आणि खूप छान दिसत होता केक. आता मी टूथपिकच्या मदतीने चेक करते की झाला आहे का आपला केक तयार. बघा टूथपिकला थोडाही केक लागला नव्हता, म्हणजे परफेक्ट केक तयार झाला. आता हे बाहेर काढूया, 20 मिनटासाठी गार करून ठेवूया. वरून बटर लावते आता मी, केक छान दिसायला पाहिजे म्हणून. बटर लावलं की ड्रायफ्रूट थोडे चमकतात म्हणून मी बटर लावले. तुम्ही त्यावर मध सुद्धा लावू शकता. जर तुम्ही 20 मिनटं केक गार करायला ठेवला तर तो अद्दर केक निघून जाईल. पण मला थोडा पण दम नव्हता निघत. मी लगेच केक काढला आणि लगेच ते तुम्हाला दाखवला. थोडंसं लूज करून घ्यायचा केक कधी पण सुरीने या मग चमच्याच्या मदतीने. आता एक झाकणी ठेवूया वर आणि मोल्डला उलटं करूया, टॅप करूया. अलगद केक इतका सुंदर झाला होता ना केक. बघा अलगद केक बाहेर निघाला. आता दुसरी प्लेट ठेवून पुन्हा केक नीट करते सरळ आणि तयार आहे आपली रेसिपी. थँक्यू.